ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा नेवासा येथून 8 जुलै रोजी प्रस्थान झाल्यानंतर काल रविवारी तो करमाळा शिवारामध्ये म्हणजेच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। पालखी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक देवीदासजी महाराज म्हस्के यांनी काल सर्व 27 दिंड्यांना भेटी देऊन त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाले आहेत। आपण पूजनीय म्हस्के बाबांना विचारू, हा अनुभव कसा राहिला। रामकृष्ण हरी। श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर असा जो ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। काल आम्ही सर्व दिंड्यांमध्ये थोडा थोडा वेळ चाललो, एक दोन दोन अभंग होईपर्यंत, आणि त्या दिंडी चालकांशी किंवा दिंडीतील वारकऱ्यांशी संवाद साधला। कारण या व्यवस्थापनामुळं आणि आमच्या संस्थांच्या दिंडीमध्ये चालावं लागत असल्यामुळं प्रत्येकाला भेटायला काही वेळ मिळत नव्हता, परंतु काल मात्र ठरवलं आणि अगदी शेवटच्या दिंडीपासून सुरुवातीच्या दिंडीपर्यंत भेटत आम्ही आलो। तर त्याचा अनुभव असा राहिला की आम्ही त्या दिंडीमध्ये गेल्यामुळं त्या दिंडी चालकांना आणि वारकऱ्यांना खूप आनंद झालेला मला वाटला आणि त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या भजनाची पद्धती पाहिली आणि त्यांच्याशी विचारपूस केली। तुमची वारकऱ्यांची असलेली संख्या, टाळकऱ्यांची संख्या किती आहे हे विचारलं। काही दिंडींमध्ये वारकऱ्यांची संख्या आणि टाळकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळली आणि काही दिंड्यांमध्ये मात्र टाळकऱ्यांची संख्या थोडी नगण्य अशी आढळली। त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला पुढच्या वर्षी टाळकऱ्यांची संख्या वाढावी लागेल, कमीत कमी एका दिंडीमध्ये 10-15 तरी टाळकरी असले पाहिजेत। कारण उद्या म्हणजे भविष्यात जर मोठ्या टाळकऱ्यांच्या भजननिष्ठ लोकांच्या दिंड्या जर आपल्यात समाविष्ट झाल्या तर त्यांना तुमच्यानंतर चालावं लागेल, हे काही बरं वाटणार नाही। म्हणून तुम्हाला जर आहे तो नंबर, दिलेला क्रमांक तोच पाहिजे असेल तर कमीत कमी 15 तरी टाळकरी आपल्या दिंडीत असली पाहिजेत, असंही त्यांना चालता चालता आम्ही सांगितलं आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे। आणि एकंदर वातावरण अगदी आनंदाचं, उत्साहाचं असं मला आढळलेलं आहे। धन्यवाद। विनायक दरंदले, दैनिक सकाळ बातमीदार, सोनई।